रिंपारा नावाचं एक गाव होतं, जिथे विजय आणि संजय आपल्या कुटुंबाबरोबर राहायचे. विजयचं कुटुंब चालाक आणि समजदार होतं. तिथे संजय भोला आणि इमानदार होता. संजय कायम पूजापाठ करून आपल्या शेतांमध्ये काम करण्यासाठी निघून जायचा. प्रत्येक दिवशी संजय एक दिवस आपल्या घराच्या समोर उभे राहिलेल्या एका मोठ्या नारळाच्या झाडाच्या समोर पूजा करत होता. हे देवा, तू तर अंतर्यामी आहेस. तुम्ही तर जग चालवता. तुम्हीच माझे सगळे काही आहात आणि भक्ताची आवाज पण नाही ऐकणार. कृपा करून मला तुमचं दर्शन द्या प्रभू आणि मला प्रसन्न करा प्रभू. मी खूप दिवसापासून तुमची प्रार्थना करत आहे प्रभू. जसंच संजयने एवढं बोललं होतं, वन देवता तिथे प्रकट झाले आणि संजयला त्यांनी आपला आशीर्वाद देताना असं बोलले. उठ भक्ता, मी तुझ्या भक्तीपासून खूप जास्त प्रसन्न झालो आणि तुला आशीर्वाद द्यायला आलो. माग, काय पाहिजे तुला? देवा, मला नाही अमर बनायचंय आणि नाही कुठल्या दुसऱ्या दुनियांमध्ये जायचंय. फक्त तुम्ही मला या जन्मात अमीर बनवा, कारण मी माझे सगळे काम व्यवस्थित करू शकू आणि माझ्या परिवाराला खुश ठेवू शकतो. माझं एवढंच म्हणणं आहे प्रभू. हे बघ संजय, मी तुला श्रीमंत बनवायचा आशीर्वाद तर देईल, पण त्या गोष्टीला तुला स्वतः सापडावं लागेल. तेव्हा जाऊन तू श्रीमंत बनशील. मी तुला श्रीमंत बनायचं राज नाही सांगणार. तुला स्वतःच्या बुद्धीनं, आपल्या चालाकीनं श्रीमंत होशील. एवढं बोलून वन देवता तिथून निघून गेले. आता येईल ना मजा, आता होईल सगळं ठीक. आता मी या गावचा आणि शहरातील सगळ्यात श्रीमंत माणूस बनल आणि सगळ्यांना ताने मारेल. तेव्हा तिथे संजयची बायको करिश्मा आली आणि बोलायला लागली. काय झालं हो, आज तुम्ही शेतांमध्ये नाही गेला? असं वाटतंय आज तुमचं काम करण्याचं मन नाही आहे. अरे भाग्यवान, आता आपण खूप जास्त श्रीमंत होणार आहोत. मी का मजदुरी करू, शेतात का जाऊ? यापेक्षा चांगलं आहे की मी वाट बघू आणि आरामात घरात वेळ घालू. दुसरीकडे चालाक विजय आपल्या घरामध्ये बसून षडयंत्र रचत होता. माझ्याकडे एक खूप चांगली आयडिया आहे. आपल्याला संजयच्या खेताचा धुरा काढू काढू त्याला छोटं करायचं आहे, ज्यामुळं आपलं शेत मोठं होईल आणि आपली कमाई पण त्याच्यापेक्षा जास्त होईल. हो, तुम्ही एकदम बरोबर बोललात. आपण असंच करूया. सकाळी 5 वाजता जाऊन मी त्यांच्या शेतांच्या मेढला कापून टाकेल आणि त्यांना छोटं करून टाकेल. संजयला अजिबात अंदाजा नव्हता की वन देवताने सगळ्या शक्त्या त्या नारळाच्या झाडामध्ये घातल्या होत्या. संजय आपल्या आळस्यामुळे त्या झाडांकडे बघत पण नव्हता. पूर्ण महिना झाला आहे तुम्हाला आराम करताना. कमीत कमी या नारळाच्या झाडांमधून नारळ तर काढून विकून या. अरे शांतरा, ह्या नारळा मला आपला काय फायदा होईल? हे तर फक्त असेच आहेत. हे तर फक्त असंच चालू आहे. इतक्या कमी दिवसांमध्ये नारळ एकदम पिकून गेले आहेत. ह्यांना विकून या ना. मी तुला सांगितलं ना, वन देवताची कृपा आहे माझ्यावर. मी लवकरच श्रीमंत होणार आहे. हे छोटे छोटे काम आता मी का करू? संजय त्या नारळांच्या झाडाकडे बघत पण नव्हता. एक दिवस रात्रीच्या वेळेस विजय आपल्या अंगणामध्ये झोपलेला होता. तेव्हा त्या अंगणाच्या झाडामधून एक नारळ विजयच्या डोक्यावर येऊन पडला. अरे, हे काय पडलं माझ्या डोक्यात? अच्छा, नारळ आहे. अरे वा, चांगली गोष्ट आहे. देव जेव्हा पण देतो गरजेपेक्षा जास्त देतो. आणि असं पण हे नारळ संजयच्या झाडावरून पडलं आहे. पण पडलं तर माझ्या अंगणात आहे ना, तर हे आता माझं झालं. तेवढ्यामध्येच विजयच्या समोर आणखीन एक नारळ पडतो. विजय त्या नारळांना घेऊन खूप जास्त खुश होता आणि दोन्ही नारळ घेऊन तो आपल्या बायकोकडे गेला आणि बोलायला लागला. अरे ऐकतेस? हे बघ, मी काय घेऊन आलोय. काय घेऊन आला आहात? अच्छा, तर तुम्ही नारळ घेऊन आला आहात. द्या, मी ह्याची चटणी बनवते ह्याचं पाणी पिऊन.
हो हो, एकदम चांगलं पाणी काढून मला ग्लासमध्ये दे, लवकर कर. जसंच विजयची बायकोने नारळ तोडले तर तिने बघितलं की त्या नारळाच्या आतलं पाणी सोन्याचं होतं, ज्याला बघून ते दोघे जण हैराण झाले. हे काय आहे? हे पाणी तर सोन्याचं आहे. याने तर आपण केवढा सगळा सोना बनवू शकतो. माझा भाऊ आहे ज्याला सोन्याचं सगळं काही बनवायला येतं. भाग्यवान, विचार कर आपण किती नशीबवान आहेत की आपल्याला ह्या नारळामधून सोन्याच्या पाण्याबद्दल माहीत पडलं. आता आपण यातून किती जास्त पैसे कमवू शकतो. उद्या सकाळी आपण संजयशी बोलूयात. दुसऱ्या दिवशी जसंच संजय झोपून उठला, विजय त्याला जाऊन बोलायला लागला. अरे संजय भाऊ, काय चालू आहे? मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. हा भाई, बोला, काय झालं? मी इथंच आहे. थांब, मी माझ्या बायकोला बोलवतो. मी इथेच आहे, बोला ना तुम्ही. तुम्ही दिवसभर घरी राहता, खूप चांगली गोष्ट आहे. पण मला असं वाटत आहे, मला तुझ्या नारळाच्या झाडावरून नारळ तोडू दे. मी वरी चढून नारळ तोडेन आणि विकेल त्याला बाजारामध्ये, आणि तू माझ्याकडून त्याचे पैसे घे. हो, एकदम बरोबर बोललात विजय दादा, एकदम बरोबर. मी हेच विचार करते की कमीत कमी हे नारळ विकून तर जाऊ आणि काही तर पैसे घरी येऊ. ह्यांना घरी बसून खूप दिवस झाले आहेत. मला ही गोष्ट मान्य आहे. तू नारळ विकून मला पैसे देतच जा. मग काय होतं, विजय दररोज नारळांच्या झाडांवर चढायचा आणि नारळ तोडायला लागला. नारळ तोडतानाच त्याच्यामधलं सोन्याचं पाणी भेटायचं आणि तो आपल्या मेवण्याला त्यांच्याकडून गहने बनवून घ्यायचा. हळूहळू काही दिवस गेले होते आणि विजय गावातला सगळ्यात जास्त श्रीमंत माणूस बनला. बघितलं भाग्यवान, मी बोललो होतो ना, आपल्यावर हरीची कृपा आहे. बरोबर बोललात तुम्ही. एक काम करूया, आपण आता एक सोन्याची दुकान उघडून टाकूया, ज्वेलरीची. काय म्हणता तुम्ही? ही आयडिया तर मला पण आली होती, पण ह्या संजयला या गोष्टीवरून शक येईल. आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नाही करायच्यात. एकीकडे विजय आपलं जीवन खूप जास्त ऐशो आरामाने जगत होता, तिकडे दुसरीकडे संजय परेशान आणि निराश होता. मग करिश्मा त्याला बोलते, तुम्ही बघितला हो कसं विजय दादा किती श्रीमंत झाले. काही ना काही गोष्ट नक्की आहे. मला असं वाटतंय की काहीतरी आहे जे आपल्याला माहीत नाहीये. तू बरोबर बोलतेस. एवढे पैसे कुठून आले? मी बघितलं आहे, तो काम काहीच करत नाहीये, फक्त नारळच विकतो. जेव्हापासून नारळ विकायला लागले आहेत तेव्हापासूनच ते एवढे श्रीमंत झाले आहेत, आणि एवढे श्रीमंत झाल्यानंतरही नारियल विकत आहेत. बरोबर बोललेस. काही ना काही जरूर त्या नारळामध्येच आहे. आणि मला बघ, मी आळसामुळं घरीच बसून राहिलो. चला जाऊन आपण बघूया की आता तो काय करत आहे. संजय आणि त्याची बायको करिश्मा दोघेही गपचूप विजयच्या घराच्या बाहेर जातात, जिथे विजय नारळ तोडत होता. ते दोघं नवरा बायको खिडकीमधून लपून त्यांना नारळ तोडताना बघत होते. बघितलं, त्या बुद्धूला आत्तापर्यंत माहीत नाही पडलं की मी त्याचा फायदा उठवत आहे. नारळाचं झाड जोपर्यंत आपलं आहे, आपण पैसेवालेच असू आणि खूप जास्त पैसे कमवूयात. ही गोष्ट तर एकदम बरोबर बोललात तुम्ही. आणि त्याचबरोबर त्याची ती डायन पत्नी करिश्मा, ती आपल्याला खूप जास्त हुशार समजते ना. आता लवकर त्या नारळाला तोड आणि नारळाच्या पाण्याला सोन्यामध्ये बदलून टाक. जसंच संजय आणि करिश्मा ही गोष्ट ऐकतात, ते ताबडतोब विजयच्या घराच्या आत जातात आणि बोलायला लागतात. अच्छा, तर ही गोष्ट आहे. तू माझ्यासोबत धोका केला आहेस. मला धोक्यानं पैसे देऊन माझ्या नारळाच्या झाडापासून सोनं बनवलं आणि मला सांगितलं पण नाही. ही खूप चुकीची गोष्ट आहे, खूप जास्त चुकीची गोष्ट आहे. हे सगळं आमचं सोनं आहे. हे सगळे पैसे आमचे आहेत. तुम्ही आमच्याबरोबर कपट केला आहात. अच्छा, तर ही गोष्ट आहे. तुम्ही माझ्यासोबत धोका केला आहे. मला थोडे पैसे देऊन माझ्या नारळाच्या झाडापासून सोनं बनवलं आणि मला सांगितलं पण नाही. ही खूप चुकीची गोष्ट आहे, खूप जास्त चुकीची. हे सगळं आमचं सोनं आहे. हे सगळे पैसे आमचे आहेत.
तुम्ही आमच्याबरोबर कपट केला आहात. मी तुझ्या नारळाचे झाड विकत घेतले होते आणि तुला त्याचे पैसे पण दिले होते. आता इथून चालल्या जा आणि स्वतःचं काम कर. माझ्याकडे यायची गरज नाहीये. संजय तिथून रडत रडत आपल्या घरी निघून जातो आणि आपल्या त्याच नारळाच्या झाडाजवळ बसून तपस्या करायला लागला. हे देवा, हे काय होत आहे? काम दुसऱ्या कोणी करायचं आणि फळ दुसऱ्याला भेटायचं, हे खूप चुकीचं आहे. संजयची प्रार्थना ऐकून तिथे वन देवता येतात आणि बोलायला लागतात. उठ भक्ता, सगळ्यात पहिली गोष्ट, तू कोणती मेहनत नाही केलीस. मी पहिलेच बोललो होतो, श्रीमंत बनण्याचा रस्ता मी नाही दाखवणार. तोच रस्ता विजयला माहीत पडला आणि त्यानं मेहनत केली आणि तू नारळाच्या झाडाकडं बघत पण नव्हतास. आळसीपणाचा शिकार झाला होतास तू. मला माझी चुकी माहीत पडली आहे. कृपा करून मला माफ करा. तू एक चांगला माणूस आहेस संजय. मी प्रत्येक वेळेस तुझ्या बोलवण्यावरती नाही येऊ शकत. मला प्रत्येक भक्ताकडे जावं लागतं. आणि त्या विजयचं काय? त्यानं तर माझ्यासोबत खूप चुकीचं केलं आहे. तू त्याचीच काळजी नको करू. त्याला त्याचं भोगावं लागेल. पण तू आत्तापासून प्रत्येक वेळेस नारळाच्या झाडावर चढून नारळ तोडत जा आणि स्वतःचं घर चालवत जा. आणि आळशीपणामध्ये पैशाची वाट नको बघू. आम्ही पण त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करतात. एवढं बोलून वन देवता तेथून गायब झाले आणि संजय झाडावर चढून नारळ तोडायला लागला. आतापासून आपण मेहनत करणार आणि आपलं घर चालवणार. ह्या जादुई सोन्याच्या नारळ पाण्यापासून आपलं घर खूप चांगलं चालेल. मुलं चांगल्या शाळेत जातील आणि आपलं जीवन पण चांगलं होईल. संजय स्वतः नारळाच्या झाडावर चढून नारळ तोडायला लागला आणि आपलं घर चांगल्यापैकी चालवायला लागला. ह्या गोष्टीने विजयला खूप त्रास आणि जळण दोन्ही झाली आणि मग त्याने एक साजिश रचली. आज रात्री जेव्हा संजय आणि त्याची बायको झोपेल तेव्हा मी जाऊन त्यांच्या नारळाच्या झाडावरून नारळ चोरेल. मग मजा येईल. रात्र होतानाच विजय संजयच्या नारळाच्या झाडावर चढतो आणि त्यामधून 2 नारळ तोडतो आणि त्यांना घरी जाऊन तोडायला लागतो. जसंच विजयने नारळ तोडले त्या नारळांमधून विंचू निघून बाहेर यायला लागले. अरे पळा, हे काय होत आहे? अरे हे तर विंचू आहेत. पळ भाग्यवान, पळा इथून. हे सगळी तुमची चूक आहे. एवढं लालच करणं खूप वाईट गोष्ट आहे. मी तर पहिलाच सांगितले होते तुम्हाला की हे सगळं नका करू. हो अच्छा, तू तर मोठं सोन्याचं दुकान टाकायची आयडिया देत होतेस. त्याचं काय? विजय आणि त्याची बायको आपल्या घराच्या बाहेर येणारच होते की तेवढ्यात तिथे संजय येतो आणि त्याने बाहेरून त्यांचा दरवाजा बंद करून टाकला आणि बोलायला लागला. हे तुमच्या सगळं पापाचं प्रायश्चित्त आहे. जोपर्यंत तुम्ही तुमची चुकी मान्य नाही करणार तोपर्यंत तुम्हाला ही सजा भेटतच राहील. आम्हाला माफ करा. आम्ही तुमचा सगळा पैसा तुम्हाला परत देण्यासाठी तयार आहोत आणि आजपासून आम्ही कुणाबरोबर पण असं चुकीचं नाही करणार. आम्हाला माफ करा. कृपया करून आम्हाला माफ करा. विजय आणि त्याची बायको जसंच माफी मागतात सगळे विंचू तिथून गायब होऊन जातात आणि संजयने दरवाजा उघडला. संजय, मला माफ कर. कृपा करून मला माफ कर. आजपासून मी अशी चुकी नाही करणार. हो, मी तुला माफ केलं. आजपासून तू आजाद आहेस. काळजी नको करू. सगळं ठीक आणि खूप सुंदर आहे. असंच संजय आणि विजय आपापल्या कामामध्ये परत लागले आणि आपलं घर चालवायला लागले. संजय आपल्या करिश्मा बरोबर खूप प्रसन्न होता आणि जेव्हा पण जास्त पैसे होऊन जायचे संजय त्यांना आपल्या गावामध्ये वाटून टाकायचा आणि आपलं जीवन खुशहाल आणि चिंता नसताना जगत राहायचा.